मनुष्य म्हणून जन्माला येणं हे त्याचं जरी प्रारब्ध असलं तरी जन्म आणि मरण याच्या मधल्या काळाला जे जीवन असं म्हणतात, त्या मधल्या काळामध्ये प्रयत्नानं आणि भगवंताच्या चरणाविषयीच्या अत्यंतिक श्रद्धेनं आणि संतांच्या कृपा आशीर्वादानं आपलं जीवन त्याला दिव्य बनवता येत असतं. मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो हे आपलं प्रारब्ध आहे, आपलं कर्म आहे. त्याची कारणं, पापपुण्याची समानता वगैरे काही जरी सांगितली जात असली तरी सुद्धा मनुष्य म्हणून जन्माला आलो ही गोष्ट खरी आहे. आता आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो याचा बाऊ करण्याचंही कारण नाही आणि आम्ही माणूस आहोत याचा अभिमान बाळगून पुढच्या सगळ्या कर्तव्यांना विसरण्याचंही काही कारण नाही. माणूस म्हणून जन्माला आलो असू तर आपलं मनुष्यत्व अबाधित ठेवणं, मनुष्य धर्माचं यथाशक्ती पालन करणं आणि त्यातून बाहेर पडून आपलं जीवन जगत कल्याणाकरता दिव्य रूपानं शिल्लक ठेवणं, हे ज्या विचारानं, ज्या ज्ञानानं, ज्या भक्तीनं आपल्याला करता येणं शक्य आहे, ते सगळे प्रयत्न आपल्या जीवनामध्ये आपण जगत कल्याणार्थ केले पाहिजेत. याचा अतिशय चांगला विचार रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्रातून प्रकट झाला. त्यामुळे रामचंद्र प्रभूंचं जीवनचरित्र हे केवळ आपल्यासमोर एक कथा म्हणून येत नाही, तर आपल्या जीवनाला मार्गदर्शक तत्व, आपली जीवनमूल्य त्याच्यातून व्यक्त होत राहतात. आणि मग प्रसंगामध्ये आपण कसं वागलं पाहिजे, कोणत्या विचारानं वागलं पाहिजे. आनंदाच्या प्रसंगामध्ये हुरळून जाण्यात तात्पर्य नाही, दुःखाच्या प्रसंगामध्ये निराश होण्यात तात्पर्य नाही. त्या आनंदावरही विचारानं ताबा मिळवणं शक्य आहे, आनंदाच्या उद्रेकावर आणि नैराश्यावरही आपल्याला विचारानं ताबा मिळवणं शक्य आहे. हे रामचंद्र प्रभूंनी दोन्ही गोष्टी आपल्याला त्यांच्या चरित्रातून दाखवून दिलेल्या आहेत. त्यामुळे तो विचार आपल्या जीवनामध्ये रुजावा, त्या विचारानं आपलं जीवन संपन्न व्हावं, याच्याकरता ही रामकथा आपल्याला श्रवण करायची आहे.